काल एक पालक भेटायला आले होते. जुन्या ओळखीचे होते. विचारत होते, सर माझ्या मुलाला खूप इंटरेस्ट आहे सायंटिस्ट बनायसाठी. काय करावं त्याने? म्हटलं कोणत्या वर्गात आहे सध्या? म्हणे 5वीला गेलाय. क्षणभर हसलो आणि म्हणालो, त्याला खरंच पुढे जाऊन सायंटिस्ट बनायचं आहे? म्हणाले हो. म्हटलं तुमची इच्छा आहे का त्यांनी बनावं म्हणून? म्हटले हो. म्हटलं मग असं जर का असेल तर आत्ता त्याला एका प्रोग्राममध्ये भाग घ्यायला सांगा. प्रोग्रामचं नाव आहे नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस. सर हे कसं करता येईल? हे त्यांनी विचारलं आणि लक्षात आलं की हे सगळ्यांनाच सांगायला पाहिजे, म्हणून आत्ता सांगतोय. हे एक तर शाळेतर्फे आपल्याला करता येतं. पण समजा शाळा तयार नसेल तरी सुद्धा आपल्याला करता येतं. मुलगा शाळेत जात नसेल आणि तरी त्याला सायंटिस्ट बनायचं आहे, म्हणजे जुन्या काळामधल्या एकलव्यासारखं, तरी सुद्धा हे करता येतं. आणि एकलव्याचंच का म्हणून, आपल्याला खूप ओळखीचं नाव आहे, म्हणजे अगदी शालेय अभ्यासक्रमात सुद्धा नाव येतं, मायकल फॅरेडे. कधीही शाळेत न गेलेला व्यक्ती अत्यंत क्लिष्ट अशा फोर्स फील्डचा उगम त्यांनी केला आणि त्याचं सगळं पूर्ण त्यांनी मान्यता मिळाली त्याला. तो कधीही शाळेत गेला नव्हता. तर हे अशा सगळ्या उदाहरणांना आपण बघून सरकारने एक मोठं सुंदर प्रकल्प हा सुरू केलेला आहे. 32वं वर्ष आहे हे. माझा मुलगाही त्याला गेला होता. माझ्या पाहण्यातले बरेच लोक गेलेले आहेत, सध्या यशस्वी आहेत. तर NCSC.in असं याचं तुम्हाला मिळेल. सरळ नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस असं टाईप केलं की येऊन जाईल. ते 25-26चं आहे का एवढं चेक करा. फक्त काळजी एवढीच घ्या की आता वेळ कमी आहे. तुम्हाला याच्यासाठी रजिस्ट्रेशन 15 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. साईटला व्हिजिट केल्यानंतर चिल्ड्रन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी दिसून येईल. तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल. थीम जी काही आहे त्याच्यामध्ये एकूण 5 सब थीम्स आहेत. आपण अगदी बिलकुल वाहतुकीवरती किंवा डिफेन्सवरती केलेला असेल तरच तो याच्यात बसत नाही, अन्यथा सगळे प्रोजेक्ट याच्यामध्ये बसतात. याच्यामध्ये रेडीमेड तुम्हाला मॉडेल करायचं नाही आहे, म्हणजे शपथ नाही आहे अशी की करायचंच नाही म्हणून, पण ते अपेक्षित नाही. तुम्हाला तुमची जी काही कल्पना आहे त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैज्ञानिक बैठक त्याला मिळाली पाहिजे. ही वैज्ञानिक बैठक मिळण्यासाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा यूज करावा लागेल. रिसर्च मेथडॉलॉजी यूज करायची असेल तर तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकाल किंवा तुम्ही सर्वे बेस करू शकाल किंवा दोन्ही याचं कॉम्बिनेशन. हे सगळं पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट लिहावा लागेल. हे तर नंतरची गोष्ट झाली. आत्ता तुम्हाला जे करावं लागेल ते लॉगबुक तयार करावं लागेल. या लॉगबुकमध्ये प्रत्येक नोंद तुम्हाला ठेवावी लागेल. जो कोणी तुमचा गाईड टीचर असेल, हा फक्त वडील किंवा आई चालत नाहीत, जो कोणी गाईड टीचर असेल त्याची त्याच्यावरती रोज सिग्नेचर घेत जायची. इथे मी फील्ड व्हिजिट केली, मी हे केलं, मी याचं हे याच्यात मिळून पाहिलं, मी हा प्रयोग केला, मग त्या प्रयोगामध्ये स्फोट झाला, मग त्याच्यामुळे ते शक्य झालं नाही, भांडं फुटलं, सगळं पूर्ण वाया गेलं. लिहा ना, ते सगळं लिहा. दिस इज द ब्युटी ऑफ सायन्स, दॅट इट अलाउज द मिस्टेक्स. विज्ञानामध्ये कुठलीच कल्पना ही कालबाधित नाहीच आहे कधीच. प्रत्येक याच्यामध्ये बदल झालेला आहे. तर त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. हायपोथेसिस जे आहे ते नल हायपोथेसिस घ्या. म्हणजे काय, थोडक्यात सांगतो. उदाहरणार्थ, तुळशीच्या झाडापासून जास्ती ऑक्सिजन मिळतो. आता हे हायपोथेसिस लिहिण्यापेक्षा
तिथे असं लिहा ना की तुळशीच्या झाडापासून सगळ्यात जास्ती ऑक्सिजन मिळतो का. आता तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट आला तर पॉझिटिव्ह रिझल्ट लिहा, निगेटिव्ह आला निगेटिव्ह आला म्हणून लिहा. म्हणजे या याच्यामध्ये आपल्याला कुठलंच काही टेन्शन नाही. कुठलाही रिझल्ट आला तरी सुद्धा तुम्ही रिसर्च केला हे महत्वाचं आहे. हा रिसर्च नंतर करायचा आहे. सध्या तुम्हाला कुठला तरी टॉपिक ठरवावा लागेल, 15 तारीख लक्षात ठेवावी लागेल. कुठलीही फी नाही, कुठलंही दुसरं काम नाही, मेहनत मात्र खूप आहे. म्हणजे खऱ्या यांनी जर का हा प्रोजेक्ट केला तर प्रोजेक्ट करणं हेच मुळामध्ये तुमचा सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे. हा नॅशनल लेवलला गेले, स्टेट लेवलला गेले, तुम्हाला काही बेनिफिट्स मिळतात, सर्टिफिकेट मिळतं, पुढचा प्रवासाचा खर्च मिळतो, हे सगळं झालं. महत्वाचं एक सायंटिफिक ॲटिट्यूड डेव्हलप होते. प्रयोग करताना काय काळजी घ्यायची याची जाणीव होते. आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे. सो जस्ट जॉईन नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस. अकोला जिल्ह्याची डिस्ट्रिक्ट जी आहे ती नोव्हेंबरच्या नंतर होईल, म्हणजे दिवाळीच्या सुट्टीनंतर. पण रजिस्ट्रेशन 15 ऑगस्ट. येस. आय विश यू बेस्ट लक. जॉईन.